महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार। बातमी आहे लेखक मोहन कृष्णा वाघमारे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे। शनिवार दिनांक 16 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 ते रात्र 10 वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता लेन, दादर पूर्व, मुंबई या ठिकाणी लेखक मोहन कृष्णा वाघमारे यांच्या प्रबोधनाच्या प्रकाश वाटा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। या सोहळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रद्धेय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते प्रबोधनाच्या प्रकाश वाटा या ग्रंथाचं प्रकाशन होणार होतं, परंतु राहुल गांधी हे चैत्यभूमीवर त्यांचा दौरा असल्याने, आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर या दौऱ्यामध्ये व्यस्त असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत। मात्र असं असलं तरी लेखक मोहन कृष्णा वाघमारे यांच्या प्रबोधनाच्या प्रकाश वाटा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन या कार्यक्रमाला बाबासाहेब आंबेडकर दुर्मिळ ग्रंथाचे संग्राहक रमेश शिंदे वंदन करते आणि इथे उपस्थित असलेले प्रस्थापित लेखक विचारवंत अर्जुन डांगडे, रमेश शिंदे, सचिन तासगावकर, ऍक्च्युली आज विजय गायकवाड, निवृत्ती सोरटे माझी लायकी नाहीये किंवा तितके यांच्यासह अनेक मान्यवर गेल्या 2 दिवसापासून माझ्या मनामध्ये बरेच प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते। बोलायचे बाबाजींबद्दल महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलने या प्रकाशन सोहळ्याचा सगळेजण बघताय, ह्याच्याबद्दल भरभरून सर्व मान्यवर संपादित केलेला हा सचित्र बद्दल खूप छान त्यांनी माहिती दिली। वृत्तांत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। पण ह्या सगळ्यामध्ये धन्यवाद, जय भीम। हा दिवस आज होईल का नाही ही चिंताच मुळामध्ये मला बऱ्याच 3 वर्षापासून होती असं म्हटलं तरी हरकत नाही। जसं की मगाशी उल्लेख केला श्रावणीने, आईला जाऊन आज 3 वर्ष होत आलेली आहेत। आईचं 3रा दिवस झाल्यानंतरच पापाजींना आम्ही आमच्या घरी घेऊन आलो सीवूड्सला। त्यानंतर साधारण वर्षभराचा काळ हा त्यांच्यासाठी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबियांसाठी अतिशय अवघड गेला, कारण त्यांना त्या फेजमधून बाहेर यायलाच बराच अवधी गेला। ते सहसा कोणाशी बोलायचे नाहीत, शांत बसून राहायचे, विचार करायचे। मला आठवते आईच्या जाण्यानंतर मी मोकळेपणाने कधीही त्यांच्या समोर रडलेली नाही, केवळ या विचाराने की त्यांना काय वाटेल, त्यांना मला डिप्रेस करायचं नव्हतं। त्यामुळे मी बऱ्याच वेळा आतल्या खोलीत जाऊन मी रडायचे, माझ्या पतींसमोर आणि माझ्या मुलांच्या समोर, का त्यांना दुःख अजून त्यांचं मला वाढवायचं नव्हतं। अशी ती वेळ होती। त्याच्यानंतर थोडे थोडे हळूहळू ते थोडे रेग्युलर व्हायला लागले। त्यांना बोलतं करणं, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी कुटुंबामध्ये घडणाऱ्या सांगणं। माझी 2ही मुलं त्यांना टीव्ही लावून द्यायचे की तुमचं मनोरंजन व्हावं पापाजी, तुम्ही तारक मेहता का उलटा चष्मा बघा म्हणून त्यांना आम्ही गुंतवायचो त्याच्यामध्ये। जवळजवळ वर्षभर त्यांनी त्या पुस्तकाला हातही लावलेला नव्हता की वाचन तर फार लांबची गोष्ट आहे। हे असं बरेच वर्षभर तरी साधारण चालूच होतं मला वाटतं। आणि एक दिवस मी पापाजींना म्हणाले, पापाजी तुमचं नेमकं काय चाललंय? ज्या पापाजींना मी लहानपणापासून बघत आले ते तुम्ही असे नव्हता। आई गेली, सर्व काही ठीक आहे, ते झाले ते फार वाईट झालेलं आहे, पण तुम्हाला यातून कुठेतरी बाहेर यायला पाहिजे। तुम्ही जर असंच शांत बसून राहिला तर तुम्ही अजून दुःखात जाल। तुम्हाला जर यातून बाहेर यायचं असेल, तुम्ही तुमचं लिखाण पुन्हा सुरू केलं पाहिजे, तुम्ही वाचन केलं पाहिजे। त्यांनी ते सुरू केलं हळूहळू, त्यांनी लिखाणालाही सुरुवात केली। त्यावेळी करोनाचा काळ थोडासा निवळला होता, मला वाटतं ही 2021-22च्या दरम्यानचीच गोष्ट आहे। त्यावेळी या पुस्तकाचं जे प्रकाशक आहेत श्री शरदचंद्रजी पंडित, ह्यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधायचे। त्यांना विरारला घेऊन जाण्यासाठी स्तवन त्यांना घेऊन जायचा आणि
प्रमोदचं स्पष्ट मत होतं की त्यांना ट्रेनने पाठवायचं नाही, त्यांना बसनेही पाठवायचं नाही. पापाजींना गाडीने सोडायचं आणायचं काम स्तवन तुझं आहे आणि ते तो करायचा. या अवघड परिस्थितीमध्ये जर मला असं बऱ्याच जणांचं मला खरं म्हणजे आज आभार मानायचं आहे, पण सगळ्यात प्रथम जर मी कोणाचा आभार मानणार असेल तर ते माननीय श्री सचित तासगावकर साहेब, ज्यांना मी काका म्हणते. गेले कित्येक वर्ष सकाळी 9 ते 10 या दरम्यान त्यांचा रोज फोन असतो. हा क्रम त्यांचा कधीही चुकलेला नाही. आता तुम्ही म्हणाल हे काय म्हणतात, हे रोज फोनवरती काय बोलत असतील, तर त्यांची चर्चा अक्षरशः ऐकण्यासारखी असते, जी मी ऐकत असते, कारण सकाळच्या मी गृहिणी आहे. तर ते काय त्यांना सांगतात, मोहनराव वाघमारे साहेब, आज अमुक अमुक वर्तमानपत्रामध्ये हा अग्रलेख आलेला आहे, तो तुम्ही वाचला का? नसेल तर तुम्ही पुरवणी ठेवतो, तुम्ही एशियाटिक लायब्ररीमध्ये या, मी ते घेऊन येतो, कारण आमच्याकडे त्यावेळी वर्तमानपत्र चालू नव्हते कोरोनाच्यामुळे. हे त्यांची रोजची बोलणी असायची. कौटुंबिक काही त्याच्यामध्ये चर्चा नसायची, फक्त वैचारिक. आमच्या घरातल्यांनी सुद्धा जेवढा आधार दिला नाही काका, तेवढा आधार तुम्ही पापाजींना देत आला आहात आणि अजूनही देतात आणि यापुढेही तुम्ही देत राहाल. तुमचं एक अतिशय वेगळं आणि उच्च स्थान माझ्या मनामध्ये आणि माझ्या कुटुंबियाच्या मध्ये आहे. फोनवरून बऱ्याचदा मला तुम्हाला ह्या गोष्टी व्यक्त करता येत नाही, पण आज मला संधी मिळाली, त्याच्यामुळे मी तुमचे मनापासून आभार मानते. त्याच्यानंतर दुसऱ्या एक स्पेशल वक्ते रमेश शिंदे काका. लहानपणापासून मी त्यांना बघत आलेली आहे. पापाजींचे अगदी जिवलग आणि खास मित्र, साहित्यिक मित्र, ज्यांचं घरामध्ये सतत येणं जाणं असायचं, त्यांच्या कुटुंबाचं आणि आमचंही. पण मधल्या काही वर्षामध्ये त्या दोघांचं बोलणं जवळजवळ पूर्णपणे बंद झालं होतं. माझ्या मते साहित्य क्षेत्रातील बऱ्याच जणांना ह्यातलं ही गोष्ट माहीतही असेल, का कशासाठी हे एवढं खोलात मी जाणार नाही. पण गेल्या महिन्याभरापासून त्यांचं अचानक बोलणं सुरू झालं आणि ते बोलणं सुद्धा इतकं छान असायचं. पूर्वी आपण कधी बोललो नाही ह्याचा नाम मात्र उल्लेखही त्याच्यामध्ये नसायचा. काका, तुम्ही खूप मदत केलेली आहे करता, त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार मला मानायचे आहे. तिसरी व्यक्ती म्हणजे विजय गायकवाड काका. हे सुद्धा खूप स्पेशल आहेत. मगाशी त्यांनी भाषण केलं. खरं ते वक्ता नाही आहेत, ते उत्तम लिखाण करतात. आज ते त्यांच्या सहपत्नी इथे आलेल्या आहेत, त्याबद्दल काकू मी तुमचे मनापासून आभार मानते. ही अशी काही नावं आहेत जी आमच्यासाठी खूप स्पेशल आहेत. पापाजींना या दुःखातून वर काढणारी ही माणसं आहेत, ज्यांचा उल्लेख शक्यतो सहसा कोणी करत नाहीत, पण ती असतात आजूबाजूला. जे प्रेरणा स्त्रोत म्हणतो आपण, ती ही माणसं आहेत. त्याच्यानंतर सोरटे काका, एक डॅशिंग पर्सनॅलिटी, जे तुम्ही बघतही असाल आता. ते सुद्धा घरी येऊन गेलेले आहेत. हे असे मोठे मोठे साहित्यिक जेव्हा आमच्याकडे येतात, त्यांची चर्चा जेव्हा आम्ही ऐकतो, तेव्हा आम्हाला खूप छान वाटतं. त्यांचं बोलणं सतत ऐकत राहावंसं वाटतं. काका, तुमचे सुद्धा मनापासून आभार. हे झाले साहित्यिक लोकांचं माझ्याबद्दलचं मत. पण अशी काही घरातली मंडळी आहेत ज्यांचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ती म्हणजे माझ्या सासरची सर्व मंडळी आणि माझे सासरे श्री दिनकर आप्पासाहेब रांजणे. ही एक अशी व्यक्ती आहे जे माझे सासरे नसून माझे वडीलच आहेत, हे मी त्यांना नेहमी म्हणते. आमच्या लग्नाला येत्या एप्रिलमध्ये 25 वर्ष पूर्ण होतील. या 25 वर्षाच्या काळामध्ये संसारामध्ये बरेच चढ उतार आलेत. पण बापूंचं आणि पापाजींचं नातं असं एक वेगळंच विलक्षण आहे, घट्ट आहे. ते जेव्हा जेव्हा घरी येतात, या दोघांच्या गप्पा अगदी बघण्यासारख्या असतात, ऐकण्यासारख्या असतात. कधी कधी रात्रभर आम्ही 2-2, 3-3 वाजेपर्यंत आम्ही तिघही गप्पा मारत असतो. विषय कुठलाही असू दे, आम्ही मनमोकळे गप्पा मारतो. आणि दोघंही समदुःखी.
माझी आई गेल्यानंतर माझ्या सासूबाईंचं सुद्धा जवळजवळ 1.5 महिन्यामध्ये निधन झालं. त्यामुळे एकमेकांची व्यथा एकमेकांना अगदी चांगली माहिती. अगदी घरातली जवळची अत्यंत नाजूकमधली नाजूक गोष्ट सुद्धा ही दोघं एकमेकांची शेअर करतात. ही गोष्ट मी बापूंना नेहमी म्हणते. बापू, तुमचे सुद्धा खूप आभार. त्यानंतर मी उल्लेख करेन माझी सगळ्यात मोठी नणंद सत्यशीला रणखांबे आणि माझे नंदावे विद्याधर रणखांबे. माझी ही नणंद नसून माझी मोठी बहीण आहे. आणि माझे नंदावे, ज्यांना मी कधी नंदावे समजले नाहीत, ते माझे वडील भाऊ आहेत. ही अशी माणसं आहेत जे मी सांगलीमध्ये जरी नसले तरी ते मला आवर्जून म्हणतात, विशाखा तू पापाजींची काहीही काळजी करू नकोस, तू पापाजींना घेऊन येत जा, त्यांना राहू दे, वाटेल तेवढं राहू दे, आम्ही आहोत. हा दिलासा आणि हा भक्कम पाठिंबा मला माझ्या सासरच्याकडून आजही मिळतो आणि इथून पुढेही मिळत राहील. ह्या एवढ्या वर्षात मी जर काही कमवलं असेल, माझ्या आई वडिलांनी जर काही कमवलं असेल, तर ही माणसांची विपुल संपत्ती आहे. त्यामुळे त्या दोघांचे मी मनापासून आभार मानते. त्यानंतर मी आभार मानेल ते माझे मोठे भाऊजी सुनील राम धुमाळ, ह्यांचं सुद्धा मला मनापासून आभार मानायचं आहे. तुम्ही हसू नका, तुम्ही खरंच स्पेशल आहात. कारण कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी गोरेगावमध्ये बापाजींची पुस्तकाची लायब्ररी होती, ती पुस्तकं घरात ठेवण्याइतकी माझ्या घरी जागा नाहीये. थोडी जागेची अडचण असल्यामुळे आणि आम्ही 2018 मध्येच रेनोव्हेशन केल्यामुळे बापाजींची थोडीच पुस्तकं आणि साहित्य संग्रह मी माझ्या घरामध्ये ठेवू शकत होते. अशा वेळी त्यांनी त्यांची मोठी बहीण, ज्या त्या आज हजर नाहीयेत पण त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेल, त्यांचं गोराईचं घर आहे, विजयाताई, छोटी, ज्यांना मोठी ताई माझी बहीण म्हणते, त्यांच्या घरी त्यांनी पुस्तकं नेण्याची व्यवस्था केली. त्यांनी ती जागा सुद्धा दिली. आणि नंतर बरीचशी पुस्तकं बापाजींची लायब्ररी मधली, मला वाटतं 3000च्या आसपास ती पुस्तकं असतील, केवळ घरामध्ये जागेअभावी आम्ही घेऊ शकत नाही म्हणून त्यांनी ती पुस्तकं लायब्ररीला, गोरेगावच्या लायब्ररीमध्ये त्यांनी ती वाचनालयाला दिली. त्या गोष्टीचं मला बापाजी खरं तर वाईट वाटतं की मी ती ठेवू शकली नाही. पण हरकत नाही, तुमचा ज्ञानाचा जे भांडार आहे ते इतरांसाठी खुलं केलं तुम्ही, हाही तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. ती पुस्तकं गोरेगावमधून गोराईला घेऊन जाणं, गोराईवरून गोरेगावच्या वाचनालयात मध्ये घेऊन जाण्याची सर्व जबाबदारी भाऊजी तुम्ही मनापासून केली, त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि आता सुद्धा ही जी पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यातली थोडीशी पुस्तकं माझ्या घरी आणि थोडीशी पुस्तकं दीदीने तिच्या घरी, तिचं मोठं घर आहे, तिच्या घरी तिने ठेवण्याची व्यवस्था केली. त्याबद्दल दीदी तुझं सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर अशी 2 नावं आहेत, म्हणजे माझ्या बहिणीचे मोठे दीर दीपक भाऊ आणि तिची मोठी जाऊ प्रांजली ताई. दीदी सकाळी कामाला जाते आणि भाऊजी असेपर्यंत पापाजींना हवं नको ते जावई म्हणून सुद्धा खूप काही करतात, पण पापाजींना बरंचसं लाजल्यागत वाटतं. पापाजी तुम्ही जेवला का? ताटामध्ये हात धुवेपर्यंत ते विचारतात अजून घ्या अजून घ्या. आणि ज्यावेळी भाऊजी कामावरती जातात त्याच्यानंतर संपूर्ण काळजी दिवसभरामध्ये दीदीचे मोठे दीर आणि जाऊ म्हणजे दीपक भाऊ आणि प्रांजली ताई आणि त्यांचा मुलगा सिद्धांत, ही तिघं अगदी मनापासून करतात. तुम्हा तिघांचं पापाजी खूप नाव काढतात, खूप आठवण काढतात की हे माझ्यासाठी ह्यांनी खूप केलेलं आणि करतात मनापासून. ही गोष्ट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण आम्ही मुली तर आई वडिलांसाठी सगळेच करतो, पण मुलीची जाऊ, मुलीची नणंद सुद्धा आपल्या वडिलांसाठी जर खूप काही करत असेल तर ती मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी तुमचं सुद्धा आभार मानते. आता मी ज्यांची नावं घेतली ती खूप मोठी किंवा स्पेशल व्यक्ती नाही आहेत, साधीच माणसं आहेत. वास्तविक आपण ह्या घरात राहणाऱ्या माणसांचं सहसा कोणी कौतुक करत नाही, त्यांना कोणी जमेतही धरत नाहीत. पण ही खूप स्पेशल माणसं असतात, कारण ह्यांच्या जीवावरती त्या घराचा संपूर्ण डोलारा उभा असतो. त्यामुळे तुमचं सुद्धा खूप कौतुक. त्यानंतर इथे उपस्थित असलेले माझ्या सर्व आत्या, मालाडची आत्ती, सुजाता आत्ती आणि माझी अगदी स्पष्ट व्यक्ती नंदा आत्ती, तिच्या अगदी बिझी शेड्यूल मधून आज इथे आली त्याबद्दल
तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन, आभार. आणि माझ्या मोठ्या बहिणी स्मिता दीदी, स्वाती आणि माझी सगळ्यात लहान बहीण करिश्मा, तुम्ही सुद्धा आला तुमच्या मामाच्या कार्यक्रमाला, त्याबद्दल मी तुमचेही आभार मानते. आणि माझी जयश्री काकी, ती सुद्धा आली. हा आपला घरातला कार्यक्रम आहे, हा फक्त पापाजींचा नाही तर हा आपला कार्यक्रम आहे असं समजून तुम्ही सगळेजण एवढ्या लांबून इथे आलात आणि हा कार्यक्रम द्विगुणित करण्याचा तुम्ही प्रयत्न केला, ह्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार मी मानते. आणि काल आम्ही इथे येऊन, मी पापाजी इथे येऊन आम्ही संपूर्ण हॉलचं पाहणी, जी काही आम्हाला मदत केली ते आमचे प्रोफेसर राजेश सोनावणे साहेब, यांचं सुद्धा मी मनापासून कार्यकर्ते आहेत, माफी असावी, त्यांनी सुद्धा मला खूप मदत केली, त्याबद्दल सर तुमचे पण अभिनंदन. मध्यंतरी माझ्या वाचनामध्ये कविता आलेली आहे. मी कविता लिहित नाही, पण एक अशी कविता आली जी माझ्या मनाला खूप भावली. इथे उपस्थित असलेले मागच्या महिला वर्ग आणि समस्त महिला, मुली, इथे उपस्थित असलेले माझे वडीलधारी मंडळी आणि हे ज्येष्ठ नागरिक आहेत सगळे, जरी आज प्रमुख वक्ते असले तरी, थोडी शेवटची कविता वाचते आहे. तर ती कविता माझ्या वाचनात आली, मला वाटतं तुम्ही सगळेजण ह्याच्याशी रिलेट कराल. बाप कधी वळण लावत असल्याने वाईट असतो, बाप कधी वळण लावत असल्याने वाईट असतो, कधी बाप पैसा नसल्याने वाईट असतो, कधी बाप रागामुळे वाईट असतो आणि धाकामुळे तर प्रत्येकच बाप वाईट असतो. अज्ञातलाच बाप सर्वांना माहीत असतो, पण थोडा जरी कुठे कमी पडला तर बाप बोलणेही ऐकून घेतो. आतल्या आत हा बाप तसा रोजच रडत असतो. प्रत्येकांच्या गरजासाठी एकटा बापच वाहत असतो. सर्वांच्या आवडीची किंमत तो बापच चुकवत असतो. मुलांना पायावर उभं करणारं औषध म्हणजे बापाचा राग असतो, पण या रागामागे मुलांचं सुख पाहणारा हातबलही बापच असतो. आईसारखा बाप ओळखता येत नसतो, आईसारखा बाप ओळखता येत नसतो. बापाला कमी पडण्याची परवानगी नसते, बापाला अडचणी सांगण्याचीही परवानगी नसते, बापाला थकण्याचीही परवानगी नसते आणि बापाला थांबण्याची पण परवानगी नसते. पण एक दिवस म्हातारा झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो, नाहीतर अंगणातील झाडाखाली एकटाच बसून असतो. हा बाप सहज ओळखता येत नसतो, अश्रू दिसू देत नसतो, तो मनातलंही बोलत नसतो. म्हणूनच बाप सहसा ओळखता येत नसतो. जिकडे तिकडे स्टेटस मध्ये बाप आज मावत नव्हता, जिकडे तिकडे स्टेटस मध्ये बाप आज मावत नव्हता. एरवी मात्र बाप कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये धावतच नव्हता. पैशापुरता बाप जणू मर्यादित आता राहिला आहे, पैशापुरता बाप जणू मर्यादित आता राहिला आहे. ओघळताना अश्रू सांगा, ओघळताना अश्रू सांगा, बाप कोणी पाहिला आहे? तुम्ही कितीही चुकीचे वागा, तुम्ही कितीही चुकीचे वागा, त्याला फरक पडत नाही. तुम्ही कितीही चुकीचे वागा, त्याला फरक पडत नाही. नद्या गढूळ झाल्या, नद्या गढूळ झाल्या म्हणून समुद्र कवेत घेणं सोडत नाही. गाळलेल्या घामाचे तुला काही पडलं नाही, गाळलेल्या घामाचं तुला काही पडलं नाही. कुंभाराविना मडकं अजून तरी घडलं नाही. आहे तोपर्यंत तरी त्याला नीट बोलत जा, आहे तोपर्यंत तरी त्याला नीट बोलत जा. आधार देऊन हातांचा त्याच्यासोबत चालत जा. नंतर चढवून हार फोटोमध्ये, नंतर चढवून हार फोटोमध्ये मायेचा धागा होत नसतो. आणि रडलाच जरी किती, आणि रडलाच जरी किती तरी बाप जागा होत नसतो. ही सुंदर कविता मला खूप आवडली. मला वाटतं तुम्ही सगळेजण ह्याला रिलेट झालेले असाल. अनामिका, मला माहित नाही, मला वाचनात आली होती, पण मला खूप आवडली ही कविता.
आणि सगळ्यात शेवटी म्हणजे एका अशा व्यक्तीचं मी आभार मानणार आहे, ते म्हणजे माझे पती श्री प्रमोद दिनकर रांजणे. म्हणजे त्यांना आश्चर्य वाटेल आज विशाखा काय बोलते. पण अशी व्यक्ती आहे ज्यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे. घरामध्ये म्हणजे गेले 3 वर्ष पापाजी माझ्याकडे आहेत, मध्ये मध्ये दिदीकडे पण जात असतात, पण सहजा ते माझ्याकडेच असतात. या दोघांमधलं एक अजीब नातं आहे. ही दोघं फार बोलत नाहीत, समोरासमोर बसले तरी ह्या दोघांच्या मध्ये एक आदरयुक्त अशी प्रेमाची झालर आहे असं मला नेहमी वाटतं. या दोघांमधलं, आणि मी तर म्हणेल माझे सासरे सुद्धा जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांच्या दोघांमधलं सुद्धा मी कबूतर असते. पूर्वी कबूतर कसं मेसेंजरचं काम करायचं तसं मी करत असते. हे बोललेले त्यांना सांगायचं, ते बोललेले त्यांना सांगायचं. पण ह्यांचा पाठिंबा हा दिसून येत नाही, पण त्यांचा तो पाठिंबा असतो. आता सुद्धा ह्या कार्यक्रमाची जी तयारी चालू होती ते मला मागणं सांगायचे, विशाखा हे झालंय की नाही ते बघ, ह्यांच्याशी बोल, त्यांच्याशी बोल, असं ते आवर्जून मला सांगायचे. असं ह्यांचं हे भक्कम नातं आहे. मला वाटतं वेळेबाबी होई मला थोडंसं उरकत घ्यावं लागेल, तर त्यामुळे त्यांचे सुद्धा मला मनापासून आभार मानायचे आहेत. आणि माझ्या सासरे त्यांच्या ते नेहमी मला सांगतात की तू वडिलांची काळजी करत जाऊ नकोस, त्यांना एकटं तर अजिबात सोडत जाऊ नकोस आणि ठेवतही जाऊ नकोस. त्यामुळे त्या सगळ्यांचे मी पुन्हा पुन्हा मनापासून आभार मानते जे आज इथे उपस्थित झाले. इतकंच बोलून मी निरोप घेते. जय बुद्ध, जय भारत. व्यक्तीला अभिवादन करतो आणि त्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो, कौतुकी करतो. खरं म्हणजे आवर्जून प्रत्येकाची नावं घेऊन आभार मानणं मी इथं टाळलेलं आहे, कारण माझ्या अगोदर माझ्या मुलीनं या ठिकाणी ते बहुतेकाचं सगळं काम केलेलं आहे. त्यामुळं तो परत त्याचं पुनरावृत्ती करत नाही आहे. मी आपला जास्ती वेळ घेणार नाही आणि मी इथे लिहून जरी आणलं तरी फक्त मुद्देच या ठिकाणी मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मोतीलाल नेहरूंनी आपल्या मुलाला जवाहरला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचं ठरवलं होतं. त्यांचा एक मित्र त्यांना भेटला आणि म्हणाला की बाबा तू तुझ्या मुलाला परदेशात पाठवतोय हे मी ऐकलं, हे खरं आहे का? आणि त्याच्यापेक्षा त्याला म्हणजे किती खर्च येईल तुला? तर त्याने सांगितलं एक 1.5-2 लाख खर्च येईल. मग म्हणाले ही रक्कम तू जर त्या मुलाला जर तिकडे पाठवलंस उच्च शिक्षणात तर ती व्यर्थ होतील, त्याचा काय उपयोग होईल? तर ते जर तू फिक्स डिपॉझिट टाकलंय तर त्या मुलाला जीवनभर आरामात बसून खाता येईल, त्याला काय कष्ट करायची गरजच नाही. त्यावेळेला मोतीलाल नेहरूंनी जे उत्तर दिले ते फार महत्वाचं आहे. ते म्हणतात की माझी धनसंपत्ती मी ठेवत नाही मागे, तर ती वारस म्हणून या देशाला वारस म्हणून मला त्याला द्यायचं आहे आणि ते मी काम करतोय. कारण व्यक्तिविकास महत्वाचा आहे म्हणे, संपत्ती महत्वाची नाही आहे. दुसरा मुद्दा असा की UPSC परीक्षेमध्ये पुण्यातली अबोली नरवणे नावाची मुलगी जी भारतात 78वी आलेली आहे आणि महाराष्ट्रात पहिली आलेली आहे. विशेष म्हणजे तिनं
ती पायानं तिला तिच्या कमरेत आजार झाल्यामुळं ती लंगडी झालेली होती. आणि मग तिचा उल्लेख ती पहिले आलेली होती. पण जेव्हा तिला सर्व्हिसचा अर्ज केला तिने सर्व्हिसला सरकारी, तर सरकारने तिला पोस्टिंग दिलं नाही. का तर ती लंगडी आहे म्हणून. मग ती ट्रिब्युनलमध्ये गेली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, आणि तिथं सांगितलं की बाबा मी 3 वर्षापासून प्रयत्न करते आणि मला सरकार परवानगी देत नाही. तुम्ही जर मला परवानगी दिली नाही तर मी कोर्टामध्ये ट्रिब्युनलमध्ये खेचेन. आणि मग त्यांची कमिटी बसते आणि ते ज्यावेळी ते सगळा अभ्यास करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की या मुलीचं बरोबर आहे. कारण तिचं म्हणणं असं होतं की तुम्ही लंगडी म्हणून मला काय उपयोग करता, मला उलट तुम्ही प्रोत्साहन द्यायला पाहिजे की ज्याच्यामुळं मी पुढे जाऊ शकते. आणि नंतर ती पुन्हा UPSCला बी आणखी बसते. ती पुन्हा राज्यामध्ये पहिली येते. तेव्हा अशा या हे उदाहरण अशासाठी मी देतोय की परत ती IAS ची परीक्षा देते आणि IAS च्या परीक्षेमध्ये परत ती पहिलीच येते. म्हणजे इतकी हुशार मुलगी. म्हणून मग ती सांगते, सगळ्यांना अपील करते की मला तुम्ही वारंवार लंगडी वगैरे हा शब्द वापरून मला नाराज करू नका. उलट मला प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही मला चांगल्या पद्धतीने बोलायला पाहिजे. आता UPSCचे 25 विद्यार्थी दिल्लीमध्ये मेरिट लिस्टमध्ये आले आणि त्यांचे पर्सेंटेज दिलेले आहे. म्हणजे रिझर्वेशनचे जे सध्या चाललंय ना ते रिझर्वेशन कसं आलेलं आहे. अरे त्यावेळेला सुद्धा ही मुलं महाराष्ट्रामध्ये पहिल्या 50 मध्ये 25 मुलं आलेले आहेत मेरिट लिस्टला. आणि मग ही जर मुलं जर त्या येत असतील तर त्यांनी कदम नावाची व्यक्ती त्यांचे आधी 4 ते 5 ठिकाणचे अधिकारी त्यांच्या परीक्षा मार्गदर्शन करते. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रशासकीय सेवेत अस्पृश्य जातीत घेत नाही. तर ती जी जातीची जी भिंत आहे ती निर्माण केलेली आहे ती गेली पाहिजे आणि त्यासाठी ते काम करते. आता मी माझ्या पुस्तकाच्या बद्दल निवेदन देताना किंवा जे सांगण्यात आलं की मी प्रासंगिक जे होते बुद्ध जयंती, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, महानिर्वाण दिन किंवा अन्य काही गोष्टी असेल त्या वेळेला मी जे लेख लिहिले ते मी त्या प्रबोधनाच्या प्रकाशवाटामध्ये दिलेले आहे की मानवाची प्रगती किंवा परिवर्तन जर करायचं असेल तर आधुनिक जगामध्ये जे चाललेलं आहे सध्या त्या अनुरोधानं आपण जायला पाहिजे. हा उद्देश घेऊन मी ते लेखन केलेलं आहे. आणि धम्मचक्र म्हणजे भगवान बुद्धापासून ज्या व्यक्तीवर बाबासाहेब आकाशवाणी मुंबई केंद्रातून मला निमंत्रण देऊन ग्रंथ द्यायचे तर त्या प्रत्येक ग्रंथावर मी आकाशवाणीवर बोललेलं आहे आणि त्याचंच हे दुसरं पुस्तक आहे. तर तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा कळेल की महाराष्ट्रातले जितके विद्वान लोक आहेत त्या सर्वांची समीक्षा आणि परीक्षण करण्याची संधी मला या ग्रंथातून मिळालेली आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायला आवडतंय की बुवा की नुसतं ऐकून नव्हे तर ग्रंथ तुम्ही घेतले पाहिजे. ते माझे असो किंवा कुणाचे असो, परंतु कारण वाचन फार महत्त्वाचं आहे की जर आपल्याला भावी पिढी आपल्या मुलांना आपल्या मुलींना आपल्याला जर घडवायचं असेल तर ते जनरल नॉलेज हे त्यांच्या वाचण्यात आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मग त्यांची वाटचाल झाली पाहिजे असा माझा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीनं हे मी प्रयत्न करतोय. मला वाटते की आपण त्याचं बारकाईनं निरीक्षण करून त्याचा अभ्यास केला तर मला अधिक आनंद वाटेल. आणि मला इथं वेळ झालेला आहे, फार वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो. तुम्ही आलात त्याच्याबद्दल जय भीम, जय भारत.
हो हो